बोरी येथे पोलीस व्यापारी संकुलाचे उद्घाटन, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या हस्ते लोकार्पण, 25 कुटुंबांना रोजगार. जिंतूर तालुक्यातील बोरी येथे पोलीस पेट्रोल पंपाशेजारी परभणी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या पोलीस व्यापारी संकुलाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या हस्ते मंगळवारी 25 ऑगस्ट सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या उद्घाटन सोहळ्याला अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, जिंतूर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल विभूते, पोलीस उप अधीक्षक गृह बुद्धिराज सुकाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा पोलीस कल्याण शाखेचे बालाजी तोटेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलीस व्यापारी संकुलाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पावधीत या संकुलाची उभारणी केली. संकुलाच्या उभारणीसाठी वापरण्यात आलेले साहित्य दर्जेदार असून संकुलामध्ये एकूण 25 व्यापारी गाळे उभारण्यात आले आहेत. या व्यापारी संकुलामुळे परिसरातील 25 कुटुंबांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे आणि या गाळ्यांच्या माध्यमातून संबंधित कुटुंबांना व्यवसाय करता येणार असून त्यांच्या उदरनिर्वाहाला आर्थिक आधार मिळणार आहे. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्यात आलेल्या या उपक्रमाचे बोरी परिसरातील नागरिकांनी स्वागत केले. उद्घाटनानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी व्यापारी संकुलाची पाहणी करून संकुलाबाबत माहिती जाणून घेतली. अल्पावधीत संकुल उभारण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांचे कौतुक केले. या उपक्रमामुळे बोरी परिसरात व्यवसायासाठी नवीन संधी निर्माण झाली असून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमाला बोरी आणि परिसरातील नागरिक, पोलीस पाटील, महिला पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी, होमगार्ड, पत्रकार बांधव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव गायकवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक थोरवे, शेख वसीम, राजेश जटाळ, राठोड प्रताप, साळवणे, प्रकाश मोरे, संगसेन कांबळे, कोकाटे, महिला पोलीस कर्मचारी फरहीन रंगारेज यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांनी परिश्रम घेतले. जिल्ह्याच्या वतीने जे बोरी येथील व्यापारी कॉम्प्लेक्सचे उद्घाटन करण्यात आले. हे व्यापारी कॉम्प्लेक्सचे उद्घाटन परभणी जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक साहेब पंकज कुमावत सर यांच्या हस्ते करण्यात आले. साहेब, काय सांगाल, आज तुम्ही तुमच्या हस्ते शुभ हस्ते बोरी येथील पोलीस प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कॉम्प्लेक्सचे उद्घाटन केले, त्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया? हे खूप चांगला उपक्रम आहे. यांच्यामुळे जो आहे तो स्थानिक जे बोरी रहिवासी आहे त्यांना पण खूप चांगला यांच्यामध्ये जो आहे तो बेनिफिट भेटणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त आमचं जे पोलीस वेलफेअर फंड आहे त्याच्यामध्ये पण खूप आम्हाला याची आवश्यकता होती. तर याच्यासाठी जो आहे ते स्थानिकचे जे ठाणेदार आहे ते API रामेश्वर धोंडगे यांनी चांगला काम केलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही 25 व्यापारी संकुल जो आहे ते बांधलेले आहे आणि या ठिकाणी जो आहे तो अजून जो चांगला आणि डॉक्युमेंटेड बाजारपेठ आहे ते तयार होण्यामध्ये याच्यामध्ये मदत होईल. साहेब, परभणी पोलीस प्रशासनाच्या वतीने मागील काही वर्षापूर्वी पेट्रोल पंपाचे उद्घाटन करून या ठिकाणी सुविधा देण्यात होती, परंतु काही कारणास्तव ते पेट्रोल पंप मागील अनेक दिवसापासून बंद आहे. त्या संदर्भात हे पेट्रोल पंप सुरू व्हावे ह्यासाठी आपण काय उपाययोजना राबवणार? हे मागच्या जवळपास 2 वर्षापासून बोरीचा पेट्रोल पंप जो आहे तो बंद झाला होता. काही गैरव्यवहार याच्यामध्ये झाले होते, थोडा मिसमॅनेजमेंट झाला होता. तर याच्यामध्ये आमचा जो आहे तो वरिष्ठ स्तरावर वरिष्ठ अधिकारी आहे त्याच्यासोबत बोलणं झालेलं आहे. त्याच व्यतिरिक्त जे IOCL आहे ते कंपनी जो आहे त्याचे वरिष्ठ अधिकारी त्याच्यासोबत पण बोलणं झालेलं आहे. तर येणारा काहीच महिन्यामध्ये जो आहे तो आम्ही 100% आमचे 2 पैकी 1 पेट्रोल पंप 100% सुरू करणार आहोत. साहेब, जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने परिसरातील ग्रामस्थांना तुम्ही काय संदेश देणार? ग्रामस्थानांना आम्ही हे संदेश देणार की पोलीस आपल्यासाठी जो आहे तो सदैव तत्पर आहे. याच्यासाठी आमच्याकडे डायल 112 याचा उपक्रम आहे. कधी आपल्याला इमर्जन्सी असेल तर त्याच्यावर कॉल करा. मोठा जे विषय आहे तो आहे ड्रग संदर्भात आहे, तर त्याच्यावर जो आहे तो तुम्ही लक्ष ठेवा. काही माहिती असेल तर पोलिसांना कळवा. त्याच्या व्यतिरिक्त अजून एक जो मोठा विषय जो आहे आपल्याकडे सायबर फ्रॉड रिलेटेड आहे,
तो एक मोठा विषय जो आहे तो आपला देश पातळीवर चालू आहे. याचा जो विक्टीम आहे कोणी होऊ शकतो, तर त्याच्यासाठी पण जो आहे सर्वसामान्य यानं जो आहे तर एक बेसिक ज्ञान जो आहे ते ठेवला पाहिजे. आणि असा फ्रॉड जो फ्रॉडस्टर आहे त्याचा भाषा किंवा त्याचा याच्यामध्ये न येता कसा आपण सुरक्षित राहा आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकतात त्यांच्यावर लक्ष दिलं पाहिजे. साहेब, शेवटचा एक प्रश्न. बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांनी बोरी पोलीस ठाण्याचा कार्यभार सांभाळला तेव्हापासून तर आत्तापर्यंत अनेक गुन्ह्यांचा छडा लावला त्यांनी, त्या संदर्भात काय बोलणार? ते अत्यंत चांगले आणि कर्तव्यदक्ष अधिकारी आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी 10-15 वर्ष आम्हाला इकडेच ठेवावं लागते. असं वाटतं की काही बोरीचे नागरिक आहेत त्यांनी आशा व्यक्त केलेली आहे. तर 100% जे आहे ते आमचे अधिकारी चांगले अधिकारी आहेत, जिकडे काम करणार चांगलं काम करणार.